नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या सर्व वस्तूंमध्ये माता लक्ष्मीचा अंश असतो. मीठ हे समुद्रातून मिळते, त्यामुळे त्यात प्रचंड आकर्षण शक्ती आणि नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे. जेवणात मीठ जास्त असो किंवा कमी, नुकसान होतं. मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करतं आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवते आणि राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील अतिशय प्रभावी मानलं जातं. मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. तर आपण आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत. मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे, जी वस्तू ठेवल्यामुळं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहणार आहे आणि तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे. आता कोणती अशी जी वस्तू आहे जी मिठाच्या भरणीमध्ये आपल्याला ठेवायची आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण पुढे जाणून घेणारच आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. अनेकदा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होतं. घरातील या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते. घरामध्ये वादविवाद किंवा कलह किंवा करिअरमध्ये देखील प्रगती होत नाही. सतत काही ना काही अडचणी येत राहतात. घरामध्ये पैसा टिकून राहत नाही. तर मी तुम्हाला जो आज उपाय सांगणार आहे, तर त्यामुळं घरामध्ये तसेच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढणार आहे आणि या घरगुती उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी देखील घडू शकणार आहेत. वास्तुशास्त्रानुसार मीठ हे शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं आणि याचा वापर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. या उपायाने आपल्या घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते. घरातील किंवा जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या मिठाचा वापर केला जातो. आपली आई, आजी आपली नजर काढण्यासाठी या मिठाचा वापर वर्षानुवर्ष करत आलेले आहे. तर आता आपण हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते पाहूया. तर हा उपाय अगदी साधा सोपा आहे. तर तुम्हाला तुमच्या घरातील मिठाचा जो डब्बा असेल किंवा भरणी असेल, तर त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा ठेवायच्या आहेत. या लवंगा ठेवत असताना त्या अखंड असाव्यात, फुलासह असाव्यात, कुठे तुटलेल्या किडलेल्या खराब झालेल्या नसाव्यात, कारण माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत. त्याचबरोबर या लवंगामध्ये माता लक्ष्मी निवास करते असं म्हटलं जातं आणि त्यामुळं या ज्या 2 लवंगा आहेत तर त्या मिठाच्या भरणीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यामुळं माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि यामुळं घरातील वास्तुदोष देखील दूर होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील होईल. आता तुम्हाला 2 पेक्षा अधिक जरी लवंगा ठेवायच्या असतील तरी देखील तुम्ही या ठेवू शकता. परंतु जो तुमचा मिठाचा डबा आहे किंवा भरणी आहे तर ती घेत असताना ती काचेची असावी, प्लॅस्टिकची किंवा इतर कोणत्याही धातूची नसावी. तर काचेच्याच भरणीमध्ये तुम्हाला हे मीठ आणि त्याबरोबरती या 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. 2 लवंगांसोबत एक दालचिनीचा तुकडा देखील आपल्याला या मिठाच्या भरणीमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक लवंगा, अखंड लवंगा आणि त्याच्याबरोबर एक दालचिनीचा तुकडा असं आपल्याला ठेवायचं आहे आणि काचेचीच भरणी घ्यायची आहे. आणि ही जी मिठाची भरणी आहे यातील जर मीठ संपलं तर आपल्या घरावरती माता लक्ष्मीचे जे आशीर्वाद आहे, कृपा आहे, तर ती देखील संपणार आहे आणि घरातील आर्थिक परिस्थिती बिघडायला लागणार आहे. म्हणूनच कधीही मिठाचा डबा किंवा मिठाची जी भरणी आहे तर ती कधीही रिकामी होऊ द्यायची नाही. त्याचबरोबर शनिवारी किंवा मंगळवारी जेव्हाही तुम्ही कधी दही खाता तर त्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. जर तुमच्या कुंडलीत शनी किंवा मंगळ दोष जर असेल तर 7.5चा प्रभाव जर चालू असेल तर हा उपाय केल्यानं दोषाचा प्रभाव कमी होणार आहे. गुरुवार वगळता दररोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे आणि सलग 21 दिवस या पाण्याने स्नान करायचं आहे. यामुळं तुमच्या शरीरावर जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता साचलेली आहे तर ती दूर होणार आहे आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. गुरुवारी घर कधीही झाडायचं नाही, साफसफाई करायची नाही. इतर दिवशी ज्या वेळेला तुम्ही घराची साफसफाई करता, लादी पुसता, तर त्यावेळेला त्या पाण्यामध्ये थोडंसं खडं मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे घरामध्ये जी पसरलेली नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होणार आहे आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरणार आहे. तसेच गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी गंगाजलात 1 चमचा पांढरे मीठ मिसळून एका ग्लासमध्ये ठेवायचं आहे. जर गंगाजल नसेल तरी देखील आपण पिण्यासाठी जे स्वच्छ पाणी वापरतो तर ते पाणी घ्यायचं आहे. हा ग्लास लाल कपड्याने आपल्याला झाकून ठेवायचा आहे. तुमच्या खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे
आणि दर 15 दिवसांनी या ग्लासमधील हे पाणी बदलून टाकायचं आहे आणि पुन्हा त्यात पाणी घालायचं आहे, 1 चमचाभर मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा लाल कपड्याने हे पाणी झाकून पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपण कोपऱ्यामध्ये एखाद्या साईडला ठेवलं होतं तर त्याच ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. असं केल्यानं जर तुमच्यावर कोणी करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जे कोणतंही काम करत असाल त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ प्राप्त होत नसेल तर ते देखील फळ प्राप्त होणार आहे. तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे. तुमच्या आर्थिक अडचणी देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि त्या कामामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा ते काम जर पूर्णच होत नसेल तर मग सकाळी ज्या वेळेला अंघोळ होते तर त्यानंतर थोडंसं खडं मीठ घ्यायचं आहे आणि स्वतःवरूनच 5 ते 7 वेळा ज्याप्रमाणे आपण लहान बाळाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे स्वतःवरूनच ते फिरवायचं आहे आणि नंतर ते पाण्यात टाकायचं आहे. यामुळं आपल्या शरीरावर जी साचलेली नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते आणि आपलं जे काम आहे तर ते पूर्ण होण्यास देखील मदत होते. आपल्या घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते ती बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये. त्यामुळं टॉयलेट आणि बाथरूमच्या कोपऱ्यामध्ये एका वाटीमध्ये खडे मीठ घेऊन ते भरून ठेवायचं आहे. ते खडे मीठ सर्व जी टॉयलेट बाथरूममध्ये नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे तर ती शोषून घेईल. तसेच अन्य वास्तुदोष असतील तर ते देखील निघून जाणार आहेत. परंतु हे मीठ जे ठेवलेलं आहे तर ते वेळोवेळी बदलायचं आहे आणि बाथरूममध्ये फ्लश करून टाकून द्यायचं आहे. तसेच आपण जेवणासाठी जी रोजची भांडी वापरतो तर ती भांडी देखील 8 दिवसातून एकदा जे खडे मीठ आहे तर त्या खड्या मिठाने धुवून घ्यायचे आहेत. यामुळं त्या भांड्यावर जी साचलेली नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. एक लाल रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे, कापड घ्यायचं आहे. या कपड्यावरती एक मूठभर खडे मीठ ठेवायचं आहे. त्यानंतर 2 अखंड लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि चिमूटभर हळद यावर टाकायची आहे आणि ह्याची एक पोटली तयार करायची आहे. आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला चौकटीच्या वर तुम्हाला ही बांधायचे आहे. तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवर मुख्य दारावरती जो प्रवेशद्वार आहे तर त्या ठिकाणी हे टांगायचे आहे, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रसारित होईल. तसेच या प्रकारची पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये कधीही पैसा धन कमी पडणार नाही किंवा घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही. तसेच राहू केतूला शास्त्रामध्ये छायाग्रह मानलं गेलं आहे आणि वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहू आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात हे मीठ भरायचं आहे आणि ते बाथरूममध्ये ठेवायचं आहे किंवा वाटी जी असते तर ती काचेचीच घ्यायची आहे आणि या काचेच्या वाटीमध्ये तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे. आणि तुम्हाला अगोदर मिठाचं पाणी करून तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायला सांगितलेलं आहे तर त्यासाठी देखील शक्यतो काचेचाच ग्लास तुम्हाला वापरायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही हे मीठ ठेवणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला काचेच्याच वस्तूमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे. यामुळं राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळणार आहे. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहणार आहे, ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होणार आहे. परंतु लक्षात ठेवायचं आहे की कायम 15 दिवसांनी हे मीठ आपल्याला बदलायचं आहे. आपल्या वास्तुशास्त्रानुसार मिठामध्ये लक्ष्मी माता निवास करत असते. त्याचबरोबर मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते असं म्हटलं जातं. विशेषतः समुद्री मीठ, ज्याला आपण पिंक सॉल्ट असं देखील म्हणतो, तर हे मीठ घरात योग्य ठिकाणी ठेवल्यानं घरामध्ये सकारात्मकता वाढते. वास्तूनुसार घर शुद्धीकरण आणि समृद्धीसाठी हे मीठ वापरलं जातं. परंतु हे उधार देणं किंवा घेण्याबद्दल देखील वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार मीठ उधार देणं हे सामान्यतः अशुभ मानलं जातं, कारण विशेषतः मीठ रात्री एखाद्याला उसणे किंवा एखाद्याला उधार म्हणून देणं किंवा घेणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे, कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. त्यामुळं तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये किंवा बाहेरच्याकडून हे देखील ते मीठ घेऊ नये. वास्तूमध्ये मीठ हे कोणतीही ऊर्जा शोषून घेते असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही मीठ कोणाला उधार देतात तेव्हा ते तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा देखील त्याच्यासोबत दिली जाते. यामुळे ताण, आर्थिक अडचणी आणि आरोग्यातील समस्या देखील उद्भवू शकतात. शिवाय एखाद्याकडून तुम्ही मीठ उधार किंवा उसणं जर घेतलं तर समोरच्याच्या घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा त्याची वाईट दृष्टी देखील या मिठासोबत आपल्या घरात येणार आहे. त्यामुळे आपली कौटुंबिक शांती भंग होऊ शकते. त्यामुळं एखाद्याला मीठ हे उधार देऊ नये किंवा उसणं देऊ नये आणि एखाद्याकडून मीठ हे उसणं घेऊ पण नये आणि देऊ पण नये. तसेच मिठामध्ये लक्ष्मी वास्तव्य करत असते आणि त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरातील मीठ हे जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर दिलं तर तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मीचं वास्तव्य आहे तर ते दुसऱ्याच्या घरामध्ये जाणार आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येणार आहे आणि तुमच्या घरात
पुन्हा वादविवाद, कलह किंवा घरावरती विघ्न संकट येण्यास देखील सुरुवात होणार आहे. आणि त्यामुळेच या सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मिठाच्या भरणीमध्ये ज्या 2 वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. 2 अखंड लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा. मिठाची भरणी शक्यतो ही काचेचीच असावी. तुम्हाला काचेची का असावी त्याचं देखील मी उदाहरण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जे उपाय सांगितलेले आहेत तर ते देखील अगदी साधे सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत. हे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये उपाय केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर नेहमी राहणार आहे आणि तुमच्या घराची भरभराट देखील होणार आहे. घरामध्ये जी काही अडचणी असतील, विघ्न असतील तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि तुमच्या इच्छा, सर्व मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे. हा उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा, तरच आपण केलेल्या उपायाचं फळ प्राप्त होतं. त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मिठाच्या भरणीतील मीठ कधीही संपू द्यायचं नाही. मीठ थोडंसं राहिलं की लगेचच त्यामध्ये दुसरं मीठ भरायचं आहे. आणि मी उपाय करण्यासाठी जे काही मीठ सांगितलेलं आहे तर ते मीठ हे खडेच मीठ घ्यायचं आहे. जे बारीक मीठ केलेलं असतं तर ते घ्यायचं नाही, तर जे जाडे मीठ मिळतं तर तेच मीठ या उपायांसाठी घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आज मिठाच्या भरणीत कोणती वस्तू ठेवायची आहे, त्याचबरोबर मिठाचे कोणकोणते उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.